सौंदडमध्ये कथित भ्रष्टाचाराचा आरोप, उपसरपंचांसह सदस्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न। गोंदियाच्या सडक अडचणी तालुक्यातील सौंदड ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराविरोधात संतापाचा उद्रेक झाला। वारंवार तक्रारी आणि पत्रव्यवहार करून सुद्धा कारवाई होत नसल्याचा आरोप करत 15 ऑगस्ट रोजी उपसरपंच रोशन शिवणकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामपंचायती समोरील पाण्याच्या टाकीवर चढून आत्मदहनाचा प्रयत्न केला। 2024 पासून ग्रामपंचायतीतील कथित कोट्यावधींच्या गैरव्यवहाराबाबत तक्रारी करून सुद्धा संबंधित सरपंचावर कारवाई होत नसल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केलाय। चौकशी दोषी आढळून सुद्धा कारवाई झाली नाही, मग प्रशासन नेमका कोणाला वाचवतंय असा सवाल सुद्धा यावेळी उपस्थित करण्यात आला। त्यातच ग्रामपंचायतीच्या शासकीय निधीची लाखो रुपयांची देयके ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना कथितरित्या बळजबरीने बोलावून जिल्हा परिषद अध्यक्षांच्या शासकीय बंगल्यावर काढण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला। त्यामुळे संतप्त पदाधिकाऱ्यांनी थेट आत्मदहनाचा पवित्रा घेतला। प्रशासनानं म्हणजे आजच्या प्रकरणात 10 दिवस आणि जी 13 तारखेला जी बैठक झाली जिल्हा परिषदला त्याच्यामध्ये 15 दिवसाच्या लेखी आश्वासन मिळालेलं आहे। 14 तारखेला आश्वासन मिळालं, तिथपासून 29 ऑगस्ट 2026ला 15 दिवस पूर्ण होत आहेत। जर 29 ऑगस्टपर्यंत प्रशासनानं दिलेला शब्द पाळला नाही तर यानंतर आम्ही कुठलाही लेखी तक्रार किंवा आत्मदहनाचा कुठलाही लेखी पत्र आम्ही विभागाला पाठवणार नाही। 30 ऑगस्ट 2026ला पंचायत समिती कार्यालय सडक अडचणीच्या इमारतीवरती चढू आणि तिथून उडी घेऊन आत्मदहन करू, हा आजच्या या ठिकाणी ठरला आहे। आणि याला जे काही आमचे सहकारी होते त्यांनी सहकार्य केलं आहे आणि शब्द पूर्ण करू या पद्धतीनं त्यांनी सुद्धा आश्वासित केलं आहे। त्याच्यामुळे आजच्या जो आत्मदहनाचा जो आम्ही ठरवलेला इशारा होता तो या ठिकाणी स्थगित देत आहोत। आता आमची प्रशासनाला एवढीच विनंती राहील की दिलेला लेखी आश्वासन वेळेत तुम्ही पूर्ण करा आणि जे भ्रष्टाचारी सरपंच हर्ष मोदी व संबंधित ग्रामपंचायत अधिकारी आहे त्यांच्यावर जे काही शासकीय नियमानुसार कारवाई होत असेल ती दिलेल्या काळात पूर्ण करा, एवढीच विनंती मी प्रशासनाला आपल्या वतीनं करतोय। सांगा। माझे नाव रोहित चांदर आहे, मी सुंदर ग्रामवासी आहे। अच्छा, हा जो प्रकार सुंदर ग्रामपंचायतीमध्ये सुरू आहे भ्रष्टाचाराचा 1-1.5 वर्षापासून, त्याच्यावर आतापर्यंत कारवाई न होण्याचं कारण म्हणजे जिल्हा परिषदेचे जे अध्यक्ष आहेत डायरेक्टर भेंडारकर सर्वात जास्त कारणीभूत तेच आहेत। ते हे या भ्रष्टाचाराला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत कुठेतरी, म्हणून काल त्याच्या बंगल्यावरून 14 लाखाच्या जवळपास पेमेंट झाला आहे। सुंदरची ग्रामपंचायतचा जो कारभार आहे तो जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या बंगल्यावरून होते हे आम्हाला असं वाटते, म्हणून आम्ही आज आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता। आजचा जो प्रकार घडलेला आहे खरं तर त्याच्याविषयी बोलताना अत्यंत वाईट वाटत आहे। कारण ग्रामपंचायत चालवताना 15 वित्त असेल किंवा 14 वित्तचं मी बाजू घेणार नाही, पण 15 वित्त हा ऑनलाईन पद्धतीनं होतो, म्हणजे त्याचे पेमेंट ऑनलाईन पद्धतीने होतात। पण जो काल प्रकार घडलेला आहे त्या सचिवांना बोलवून अध्यक्षांनी आपल्या बंगल्यावर नेऊन जबरदस्तीनं त्यांच्या माध्यमातून देयके देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। खरंच हा प्रकार खूप निंदनीय आहे आणि जो पारदर्शकपणा जो आम्हाला सगळ्यांना सौंदर्यवासियांना दाखवण्याचा प्रयत्न काही दिवस पूर्वी केलेला होता तो पारदर्शकता आता कुठे गेलेली आहे असं मला इथल्या सरपंचांना विचारायचं आहे आणि अध्यक्ष साहेबांना पण विचारायचं आहे। किती योग्य पद्धतीने त्यांनी निर्णय घेतला आणि ग्रामपंचायतचा निधी हा आपल्या पद्धतीने वळता केला, खरोखरच हे कायद्यामध्ये बसते का एवढंच या ठिकाणी मला म्हणायचं।